लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। गंगाखेडीतील बंजारा कॉलनीत 2 घरात चोरी, मुद्देमालासह 1,56,000चा ऐवज लंपास, चोरट्याची पटली ओळख। गंगाखेड भागातील रेल्वे गेटच्या परिसरात असलेल्या बंजारा कॉलनीत रविवार रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास 2 घरात चोरीच्या घटना घडल्या आहेत। घरातील मूल्यवान वस्तूसह मोबाईल, सोन्याचे दागिने, रोख 50,000 रुपये असा 2 घरातील वस्तू मिळून 1,56,900 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला। यात घर मालकाने एका चोरट्याची ओळख पटवण्यात यशस्वी झाले आहेत। फिर्यादी गणेश मुंडे यांच्या तक्रारीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। बंजारा कॉलनीतील रहिवासी गणेश मुंडे हे कुटुंबियांसह जेवण करून घरातील हॉलमध्ये सर्वजण झोपी गेले होते। रात्रीच्या वेळी त्यांच्या भावाचा मुलगा हा लघुशंकेसाठी उठला, नंतर हॉलचा दरवाजा लावण्यास विसरून तसाच झोपी गेला। दरम्यान चोरट्यांनी उघडा असलेल्या दरवाजाने घरात प्रवेश केला। यावेळी चोरट्यांनी फिर्यादीच्या भावाचा सॅमसंग कंपनीचा 19,000 मोबाईल व 900 रुपयाचे चार्जर, कपाटातील सोन्याची पोत त्याची किंमत 7,000 रुपये, सोन्याचे 56 मणी किंमत 45,000 रुपये असे एकूण 71,900 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला। दरम्यान चोरट्यांच्या हाताने खिडकीची कुंडी खाली पडल्याने फिर्यादी व त्यांचा भाऊ राहुल मुंडे यांना जाग आली। त्यांनी उठल्यानंतर चोरट्यांनी पळ काढला। यावेळी 3 चोरट्यांपैकी एकाला घर मालकाने ओळखले। ही घटना घडल्यानंतर चोरट्यांनी याच कॉलनीतील नागेश डाके यांच्या घरी चोरी केली। अनंत डाके यांचा 25,000चा मोबाईल व 50,000 रुपये चोरी केली। एकाच दिवशी एकाच कॉलनीतील 2 घरात चोरी करून चोरट्यांनी मोबाईल आणि सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 1,56,000चा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला। गणेश मुंडे यांनी चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात दिली। एका चोरट्याची ओळख पटल्याचे फिर्यादीत दिला आहे। या तक्रारीवरून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। 15 दिवसात 3 चोरीच्या घटना, चोरट्यांची ओळख घरमालकांनी शोधून काढण्याच्या घटना घडल्या। दिनांक 22 फेब्रुवारी पहाटे शिवाजीनगर तांड्यात ग्रामस्थांनी एका चोरट्यास पकडले। चाटे कॉलनीत दिनांक 29 फेब्रुवारी रोजी पहाटे पेट्रोल चोरणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला। त्या चोरट्यास नागरिकांनी ओळख पटवण्याचं काम केलं। तसेच दिनांक 3 मार्च रोजी रात्री गणेश मुंडे यांच्या घरी चोरी करून पळून जाताना 3 चोरट्यांपैकी एका चोरट्याची ओळख पटली आहे। पोलिसांनी वाढत्या चोऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस वचक निर्माण करावा। चोरट्यांची हिंमत वाढत असल्याने चोरीच्या घटना घडत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे।